नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाइनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 30 साईजचं 4 टक्स ब्लाउज कट करणार आहोत. तर बघा हे पैठणी साडीवरचं ब्लाउज आहे. तर बघा हे कट करून घेतलेलं आहे. इथं घेतलेलं आहे अस्तर. तर चला त्याच्यावरती आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे पेपरवर पण माप टाकू शकता. मी डायरेक्ट ब्लाउज पीसावर माप टाकणार आहे. तर बघा याची उंची घ्यायची आपल्याला 14 म्हणजे 13 उंची आहे. तर आपल्याला एक इंच मिळून घ्यायचं आहे. तर झालं 14. तर बघा या पद्धतीने आपल्याला 14 वरती मार्किंग करायचं आहे आणि शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5 किंवा 5.25. तर बघा या पद्धतीने आपण 5 वरती मार्किंग केलेली आहे. या पद्धतीने तुम्ही 5.25 पण घेऊ शकता आणि 5.5 मोंडा घ्यायचा आहे या पद्धतीने असा. आणि हे तुम्हाला 29 साईज आणि 30 साईज दोन्ही पण मापाला हे बसून जाईल. तर बघा आपली 7.5 वर किंवा 7.25 वर जरी फिटिंग असली तरी आपल्याला 9ची घडी घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्हाला 29 साईज आणि 30 साईज दोन्ही पण याला उपयोगी पडेल या साईज या मापाचं असं. तर बघा अशी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथं थोडंसं आपल्याला असं तिरकी आतमध्ये घ्यायचं आहे या पद्धतीने. अर्धा इंचाला थोडंसं कमी आणि इथून आपल्याला 1.5 इंच मागच्या भागाला 1.5 इंचाचा भाग असा टाकायचा आहे या पद्धतीने. पाठीमागच्या भागाला 1.5 इंचाचा असतो आणि समोरच्या भागाला 1 इंचाचा असतो. तर बघा या पद्धतीने आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि इथून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे 3.5 किंवा 4 इंचावरती. हे छोटं माप आहे त्याच्यामुळे आपण 3.5 वरती घेतलेलं आहे. आणि असं आपण 3.5 वरती पाठीमागचा टक्स घ्यायचा आहे आणि साईडने अर्धा इंच या पद्धतीने असे तिरके आपल्याला हा पाठीमागचा आपला असा टक्स तयार झालेला आहे. तर आता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला या साईडने असं करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इथं आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने. म्हणजे आपल्याला इथं 1 ते 1.5 इंच, इथं 1 इंच वाढवायचं आहे, इथं 1.5 इंच वाढवायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला असं माप टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावरची आपल्याला 10 इंचाची बाही काढून घ्यायची आहे. त्याच्यामुळे मी इथून मार्किंग करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथून हे आपलं माप एकदम क्लिअर बसलेलं आहे. छोटं माप आहे म्हणून, नाही तर मोठं माप असलं तर आपल्याला याच्यापेक्षा जास्त अस्तर लागतं. तर आता आपण हे जे आहे हे मी इकडं खुल्या बाजूने टाकलेल्या या पद्धतीने. तर आता आपल्याला याची मार्किंग करून घ्यायची आहे पहिले. तर बघा मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला हा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे आणि आता हे असं क्लिअर एकदम असं माप ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने. खालीवर अजिबात कापड होऊन नाही द्यायचं आपल्याला. तर बघा या साईडने आता क्लिअर करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इकडून 1 इंच वाढून घ्यायचं आहे. इथं 1.5 इंच आणि खालच्या साईडने 1 इंच या पद्धतीने. तर आता आपण ही मोजून घेऊया आणि बॉक्स तयार करून घेऊया. तर बघा मी वाढून घेतलेलं आहे. तर बघा जी मी पहिली खडूने मार्किंग केली ती बरोबर 1 इंच झालेलं होतं आणि इथं पण 1.5 इंच हे बघा या पद्धतीने असं आणि इथं 1 इंच. तर बघा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण पहिले असं कट करून घेऊया. तर बघा मी कट करून घेतलेला आहे. तर बघा आता आपल्याला आता समोरचा भाग आहे. तर आपण इथं 5.5 मोंडा घेतला होता. या पद्धतीने आता आपण अशी मार्किंग करून घेऊया आणि आता आपल्याला याच्यातून अर्धा इंच कट करून घ्यायचा या पद्धतीने. अशी मार्किंग करून घ्यायची आणि अर्धा इंच कट करून घ्यायचा आहे समोरच्या भागाला या पद्धतीने. तर बघा इथून कट करून घेतल्याच्या नंतर तर बघा आता आपल्याला इकडच्या साईडने घ्यायचं आहे 2.5 इंच, इकडच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच, कारण ही छोटी साईज आहे म्हणून. नाही तर 3.5 इंच घेतलं तरी पण चालतं. तर बघा आता ही 2.5 इंचावरती आपण लाईन मारून घेऊया पद्धतीने आणि आता आपल्याला हे इथं ही जी मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉस पट्टीचा या पद्धतीने. तर असा पट्टीला क्रॉस पट्टीला आकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला इथून 3.5 इंच घ्यायचं आहे टक्स पॉइंट साठी आणि उभं घ्यायचं आहे 2 या पद्धतीने आणि साईडने घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच या अशा पद्धतीने. तर आपला हा झालेला आहे समोरचा टक्स आणि ह्या टक्स पासून आपल्याला इकडे घ्यायचं आहे 1.5 इंच
या पद्धतीने. असा मध्ये आपला बॉक्स तयार झाला पाहिजे. तर बघा असा बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला इकडं मोंड्याच्या साईडने अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि इकडं पण अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि ही सरळ लाईन मारून घ्यायची या पद्धतीने. तर इथून आपल्याला 1 किंवा 1.25 इंच घ्यायचं आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. हा झाला आपला मधला बॉक्स तयार आहे बघा या पद्धतीने असा. तर हे झालं आपलं 4 टक्सचं. आता इथून घ्यायचं आहे आपल्याला समोरचा गळा. तर बघा समोरच्या गळ्याला इथं घ्यायचा आहे 2.25 किंवा तुम्ही 2.5 पण घेऊ शकता, 2 पण घेऊ शकता. तर बघा गळ्याची उंची घेतलेली आहे मी 7 इंच या पद्धतीने आणि इथं घेतलेलं आहे 2.5 इंच आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा इथून क्रॉस पट्टी कट करून घ्यायची या पद्धतीने आपल्याला. तर बघा हे आपला टक्स पॉइंट इथं असा होईल. तर इथं आपल्याला इथं कमी लागेल त्याच्यामुळे थोडंसं आपण कट करून घेऊ या पद्धतीने क्रॉस पट्टी. तर बघा या पद्धतीने आपला समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तर बघा आता आपल्याला बाही काढून घ्यायची आहे. तर मी घेतलेला आहे पाठीमागचा भाग. तर बघा आपल्याला आता हा गोलाईतला दंड असा मोजून घ्यायचा आहे तिरका. तर बघा या पद्धतीने आपल्या इथं 9 येत आहे कारण इथं आपलं अर्धा इंच इथं दबून जाणार आहे. ते सोडून जरी तुम्ही असं घेतलं तरी पण या पद्धतीने चालन. तर बघा 8.5 येतं. तर आता आपल्याला ही बाईची उंची घ्यायची आपल्याला 10.5 इंच. तर हा चौपट म्हणजे 4 पदरी आपल्याला असं टाकून घ्यायचा या पद्धतीने. बंद बाजू आपल्या साईडने टाकायची आहे. तर बघा आता आपल्याला तयार बाही 10ची पाहिजे. तर मी अस्तरच्या याच्यामध्ये अर्धाच इंच वाढून घेत असते. तुम्ही 1 इंच पण वाढून घेऊ शकता कारण खडूची मार्किंग वाढली जाते इथं या पद्धतीने. तर बघा मी 10.5 इंच घेतलेली आहे या पद्धतीने आणि आपल्याला अशी तिरकी घडी टाकून घ्यायची आहे. 9ची पण टाकली तरी चालेल, थोडंफार उरलं तर आपण कट करून घेऊ शकतो. तर बघा या पद्धतीने अशी आपण 9.5चं आपलं घडी तयार झालेली या पद्धतीने. इथून आपल्याला हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जिथं आपण 10.5ची घडी करून घेतलेली आहे त्या पद्धतीने अशी. इथून घ्यायचं आहे आपल्याला 3.5 वर मार्किंग करून अशी. इथून आपण आता हे आपण 9 घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. तर बघा मध्य येत आहे इथं. तर बघा अशी तिरकी लाईन मारून घेतल्याच्या नंतर मध्य काढून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथून 2 ते 1.5 इंच असं सोडून द्यायचं आहे आणि अशी आपल्याला बाईचा आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे. हा पाठीमागचा आणि हा समोरचा या पद्धतीने. आणि दंड घ्यायचा आहे आपल्याला. इथं आपला दंड आहे 4.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस मिळून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे पहिले या पद्धतीने, नंतर हा समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर बघा मी असं कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे असं ओपन करून घ्यायचं आहे आणि आता हा समोरचा भाग असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या 2 एकरच्या 2 बाही तयार झालेली आहे या पद्धतीने. तर बघा आपली बाही पण तयार झालेली आहे. तर आता आपण ब्लाउज पिसावरती कट करून घेऊया. तर बघा मी क्रॉस पट्टी समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे या पद्धतीने. तर बघा हा पाठीमागचा, हा समोरचा आणि ह्या क्रॉस पट्टी, याला कोणी ब्रापट्टी पण म्हणता. तर बघा या पद्धतीने. आणि मी बाही कट केलेली नाहीये. बाही आपल्याला फुग्याची शिवायची आहे त्याच्यामुळे मी याच्यात कट करून नाही घेतलेली आहे, फक्त अस्तरवरती कट करून घेतलेला आहे या पद्धतीने. जेव्हा ही बाही बनवन त्या टायमाला याचवाली कटिंग करेन मी, कारण आता याला कापड जास्त लागतं त्याच्यामुळे हे जेवढं उरलं तेवढ्या कापडामध्ये मी आता याची फुगाबाई शिवणार आहे, त्याच्यामुळे हे बाकी ठेवलेलं आहे. तर तुम्हाला आजची 4 टक्सची 30 साईजची कटिंग कशी वाटली
नक्की सांगा. आणि मी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. एकदम तुम्ही कट करून शिवून बघू शकता. एकदम सुंदर अशी एक पहिले पेपरवर पण कटिंग करू शकता तुम्ही याच पद्धतीने. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.